नमस्कार. आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातील तिसरा धडा, गंगेचा घाट. गंगा कर्नाटकातील एका लहानशा खेड्यात मोलमजुरीचं काम करायची. हा भाग सतत दुष्काळग्रस्त असतो. गंगा ही 45 वर्षांची मध्यमवयीन स्त्री होती. ती डोंगराळ भागात गवताने शाकारलेल्या एका लहानशा झोपडीत राहायची. पण घराला कुलूप वगैरे लावण्याची तिची पद्धत नव्हती, कारण तिच्याकडे चोरून नेण्यासारखं काहीच नव्हतं. तिचा दिनक्रम अगदी सरळ साधा होता. सकाळी लवकर उठून ती शेतात मोलमजुरी करायला जायची. दिवसाचा पगार हाती आला की ती घरी येऊन पाणी आणायला जायची. पाणी घेऊन आल्यावर आंघोळ करून स्वयंपाक करायचा आणि जेवून झोपी जायचं. सोमवारचा दिवस सोडला तर बाकीचे दिवस तिचा हाच दिनक्रम असायचा. सोमवारी गावची सुट्टी असते. खेडेगावात सोमवारी सगळं बंद असतं. सोमवार हा भगवान ईश्वराचा दिवस असतो असं मानण्यात येतं. त्याचं वाहन म्हणजे नंदी. सोमवारी बैलांना सुट्टी देण्यात येते, त्यामुळे संपूर्ण गावालाच त्या दिवशी सुट्टी असते. या गावची जमीन खडकाळ होती आणि पाण्याचं चांगलंच दुर्भिक्ष होतं. सरकारनं जागोजागी कूपनलिका बसवल्या होत्या. पाणी साठवण्यासाठी टाक्यासुद्धा बनवल्या होत्या. पण त्या टाक्यांमधून पाणी भरून आणण्यासाठी लोकांना अर्धा किलोमीटर चालत जावं लागले. उन्हाळ्यात पाणी मिळणं महाकर्म कठीण होऊन बसायचं. गावात वीज नव्हती, कच्चे रस्ते होते. उन्हाळ्यात वातावरण फार तापलेलं असायचं. त्यामुळे उन्हाळा म्हणजे गावातल्या लोकांना शापच वाटायचा. गंगाला घरी बसून करमायचं नाही. ज्या दिवशी शेतात कामावर जायचं नसेल तेव्हा घरी काय करायचं हा तिच्यापुढे मोठाच प्रश्न असायचा. तिला एकटीला घरी खूप कंटाळा यायचा. उन्हाळ्यात शेतीची कामंही फारशी मिळायची नाहीत, कारण शेतात कामच कमी असायचं. तिला मग नैराश्य यायचं. आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही, काही ध्येय नाही असं तिला वाटायचं. कशासाठी, कुणासाठी जगायचं असाही तिला प्रश्न पडायचा. अशीच एकदा उन्हाळ्यात दुपारच्या वेळी ती शेतातून काम करून घरी आली. ती खूप थकून गेली होती. तरीही आंघोळ करून तिनं स्वयंपाकाला सुरुवात केली. इतक्यात तिला झोपडीसमोर रस्त्यावर एक म्हातारा भिकारी उभा असलेला दिसला. गंगा त्याला म्हणाली, बाबा, अजून माझा स्वयंपाक झाला नाही. शिवाय घरात फारच थोडा तांदूळ शिल्लक आहे. तुम्ही पुन्हा कधीतरी या, मी तुम्हाला तेव्हा जेवायला वाढीन. तो म्हातारा त्यावर काहीच न बोलता नुसता उभा राहिला. गंगानं परत एकदा त्याला तेच सांगितलं. त्यावर तो म्हणाला, अक्का, मला भात नको. तुम्ही मला बादलीभर कोमट पाणी देऊ शकाल का? माझं सगळं अंग खाजवतंय. कोमट पाण्यानं आंघोळ केली की अंगाची कंड जाईल असं मला कुणीतरी सांगितलं. मला रात्रीची झोप लागत नाही. उन्हाळ्यात सगळीकडे इतकी धूळ असते. या म्हाताऱ्या वयात मला त्याचा खूप त्रास होतो. त्याची ही जगावेगळी विनंती ऐकून गंगाला जरा रागच आला. ती म्हणाली, या गावात पाणी मिळणं इतकं कठीण आहे. या कडक उन्हाळ्यात मला पाणी आणायला अर्धा किलोमीटर जावं लागतं. मी काही तुमच्यासाठी हे काम करू शकणार नाही. त्यावर भिकारी म्हणाला, अक्का, या जगात माझं कुणीच नाही. पाणी आणायला माझ्याकडे कळशी नाही की ते तापवायला सरपण नाही. मी एक भिकारी. तुमची परिस्थिती किती चांगली आहे. तुम्हाला राहायला ही झोपडी आहे. तुमच्याकडे भांडी कुंडी आहेत. जळण्यासाठी लाकडं आहेत. पाणी आहे. तुम्ही जर मला पाणी देणार नसाल तर मी निघून जाईन. असं म्हणून तो जायला निघाला. गंगाच्या मनात त्यावेळी जे विचार आले ते तिला शब्दात मांडणं कठीण होतं. ती एक श्रीमंत स्त्री आहे असं आजवर तिनं कधीच कुणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं. आजवर तिला कुणीही अक्का म्हणून हाक मारली नव्हती की तिच्यापाशी कधीच काही मागितलं नव्हतं. कामाच्या ठिकाणी सगळे तिला हुकूम सोडत. आत्ता मात्र त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून तिच्या मनात ज्या भावना जागृत झाल्या होत्या त्या तिला आवडल्या होत्या. तिनं आपला विचार बदलला आणि त्याला हाक मारून ती म्हणाली, अहो बाबा, जाऊ नका. थांबा, बसा जरा थोडा वेळ, मी पाणी देते तुम्हाला. तिनं त्याला जेव्हा बादलीभर पाणी दिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला तिनं पाहिला. त्यानं झोपडीबाहेर रस्त्याच्या कडेला बसून आंघोळ केली. साबणाऐवजी दगडांनाच अंग घासून स्वच्छ केलं. त्यानं पाणी अगदी जपून बेताबेतानं वापरलं. आंघोळ करून झाल्यावर त्यानं दुसरे फाटके तुटकेच कपडे घातले आणि गंगाला म्हणाला, अक्का, देव तुझं भलं करो.
तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गंगा चूल पेटवून स्वयंपाकाला लागणार इतक्यात कालचाच तो भिकारी परत आला. त्याला पाहून तिला फणकार आला. त्या भिकाऱ्याला एकदा मदत केली तर आता पिच्छा सोडायलाच तयार नाही. चिकटपणाने एखाद्याच्या पाठी लागून पाहिजे ती गोष्ट पदरात कशी पाडून घ्यायची हे चांगलं ठाऊक असतं या लोकांना. आता तिनं आवाजात तिरसटपण आणून विचारलं, बाबा आता पुन्हा का आला आहात? अक्का, काल रात्री मला शांत झोप लागली. भिकारी म्हणाला, परत एकदा मला बादलीभर ऊन पाणी द्या ना, मी तुमच्यापुढे पदर पसरतो. गंगा त्यावर काहीच बोलली नाही. तिचं मन नको म्हणत होतं, पण ती कनवाळू हृदयाची होती आणि ते हृदय हो म्हणत होतं. असं आपलं काय मोठंसं नुकसान होणार आहे, एक बादलीभर पाण्याचाच तर प्रश्न आहे, ती स्वतःशीच म्हणाली. तो म्हातारा चिवटपणे तिच्या उत्तराची वाट बघत तिथे उभा होता. तिनं आपल्या घरात भरून ठेवलेल्या पाण्याकडे पाहिलं. 3 बादल्या भरलेल्या होत्या. काही न बोलता तिनं बादलीभर पाणी तापून त्याला दिलं. तो अंघोळ करून तिला मनापासून आशीर्वाद देऊन निघून गेला. हा भिकारी आता उद्यासुद्धा परत येणार असं तिला मनातूनच वाटत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिनं आधीच 1 बादली जास्तीचं पाणी आणून ठेवलं. तो नेहमीसारखा उगवला. तो तोंड उघडून काही बोलणार इतक्यात गंगा पाण्याची भरलेली बादली त्याच्यासमोर ठेवत म्हणाली, हे आता असं परत परत करू नका हं, मी काही रोज रोज पाणी देऊ शकणार नाही. अक्का, तुम्ही जर मला 1 आठवडाभर रोज आंघोळीला पाणी दिलं तर मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. मी म्हातार आहे, मी तर काही स्वतः पाणी आणू शकत नाही, पण मी रानातून तुमच्यासाठी वाळकी पानं गोळा करून आणत जाईल, म्हणजे तुमच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या जळणाची सोय होईल. असं म्हणून तो भिकारी आंघोळ करून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच तो आला, पण येताना एका गाठोड्यात भरपूर वाळलेली पानं घेऊन आला. आता हा असा आठवडाभर येत राहणार हे गंगाला ठाऊकच होतं. त्यामुळे ती त्याच्यासाठी रोज बादलीभर जास्तीचं पाणी घेऊन यायची. पण त्यामुळे रोज सकाळी ती मनात काहीतरी ध्येय घेऊन उठू लागली. तिला जास्तीचं पाणी भरण्याचं काम असायचं. ते काम कष्टाचं होतं हे खरं होतं, पण आता तिच्या जीवनाला काहीतरी अर्थ आला होता. कोणीतरी तिची वाट पाहत असायचं, कोणीतरी रोज तिला आशीर्वाद द्यायचं. ही भावनाच खूप छान होती. 1 आठवडा संपला. आता काही तो म्हातारा परत येणार नाही असं तिला वाटलं. पण दुसरा दिवस उजाडला आणि एकाऐवजी 2 लोक आपल्या झोपडीकडे चालत येताना तिला दिसले. नेहमीच्या भिकाऱ्यानं आणखी एका भिकाऱ्याला स्वतःबरोबर आंघोळीला आणलं होतं. त्याची अवस्थाही अतिशय वाईट होती. तो अंग खाजवत होता. आता हे दोघं काय म्हणणार हे गंगाला माहीतच होतं. त्यांनी तोंड उघडायच्या आतच ती म्हणाली, हे बघा, हा काही आंघोळीचा घाट नाही. तुम्ही इथे लोकांना घेऊन यावं आणि त्यांच्या आंघोळीच्या पाण्याची सोय मी करावी अशी अपेक्षा करू नका. त्यावर ते दोघं काही न बोलता गुपचूप उभे राहिले. मग पहिला भिकारी म्हणाला, अक्का, आम्हाला थोडं पाणी द्या ना, माझा हा मित्र खूप आजारी आहे हो. तुम्ही आम्हाला निदान 1 बादली तरी पाणी द्या, आम्ही कसं तरी करून ते दोघांत मिळून पुरू. आपण पाणी दिल्याशिवाय हे दोघं इथून हलणार नाहीत याची गंगाला कल्पना होती. मग कुरकुर करत तिनं त्या दोघांत मिळून 1.5 बादली पाणी दिलं. त्यांनी ते अगदी काळजीपूर्वक वापरलं. 1 थेंबही वाया जाऊ न देता आंघोळ करून गंगाच्या मनापासून आभार मानून ते निघून गेले. गंगाच्या मनात आलं त्यांना म्हणावं, पुढच्या वेळी आपली आपण बादली भरून आणा, मी फक्त तापवून देईन. पण त्यांचं वय आणि त्यांची ती दयनीय अवस्था पाहून तिनं ते शब्द मनातच गिळले. दुसऱ्या दिवशी ती आमराईत कामाला गेली. तिथे ती आंबे तोडण्याचं काम करत होती. पण एकीकडे तिच्या मनात विचार चालू होते, आज आपल्याकडे आंघोळीला 2 माणसं येऊन हजर होणार याची तिला कल्पना होती. आज जास्तीची खेप करून जास्तीचं पाणी भरून आणायला सवड कशी काढायची त्याचाच विचार तिच्या मनात चालू होता. तिच्याबरोबर शेतात काम करणारी तिची मैत्रीण तिला म्हणाली, गंगा, आज एवढी काळजीत का पडली आहेस? यावर्षी पीक चांगलं आलंय, आपल्याला असंच काम मिळत राहील. शिवाय मजुरीचा दरही बराच वाढलाय आणि तुझा असा खर्च तरी काय आहे? तू खरं तर खुश व्हायला हवंस. मग गंगानं तिची अडचण आपल्या मैत्रिणीला सांगितली. यमुना हसून म्हणाली, हे बघ, त्यांना आंघोळीला पाणी देण्याची तुझी जर खरोखर मनापासून इच्छा असतील ना तर मी तुला मदत करेन. माझा मोठा मुलगा सायकलवरून पाणी वाहून आणतो.
मी त्याला रोज तुझ्यासाठी कळशीभर पाणी आणून तुझ्या घराच्या दारात ठेवायला सांगेन. अशा रीतीनं गंगाचा प्रश्न सुटला. आता गंगा त्या 2 म्हाताऱ्या माणसांना 2 बादल्या पाणी आंघोळीसाठी देऊ लागली. असे 10 दिवस गेले आणि 11व्या दिवशी आंघोळीसाठी 3 माणसं रांग लावून उभी असलेली गंगाला दिसली. पण आता ती चिडली नाही. इथे आंघोळीला पाणी मिळतं अशी बातमी गावात पसरली असणार हे तिच्या लक्षात आलं. आपल्याला जर आंघोळ करायची असेल तर गंगाच्या दारात जाऊन उभं राहायचं हे आता लोकांना कळून चुकलं होतं. पण ती मनात म्हणायची, पाणी देण्यात एवढं काय गैर आहे. मला थोडं जास्त काम पडतं हे खरं आहे, पण त्यामुळे काही लोकांचा फायदा तर होतो ना. नाहीतरी स्वयंपाक करून झाल्यावर मी कुठे काय करते, मी तर सरळ जाऊन झोपतेच. मग मी जर अर्धा तास जास्त काम केलं तर त्यामुळे काही लोकांना बरं वाटेल आणि ते मला आशीर्वाद देतील. मग या खेपेला काही एक न बोलता तिनं त्यांना 3 बादल्या पाणी दिलं. गंगाला जे वाटलं ते खरंच होतं. गंगाकडे कुणालाही आंघोळीसाठी पाणी मिळतं असं सगळीकडे पसरलं होतं. तिच्याकडे आंघोळीला तर काही धडधाकट मध्यमवयीन माणसंसुद्धा येऊ लागली. पण ती गंगाला पाणी आणून देत. गावातील आणखी काही लोकांना वाटू लागलं की आपण तर काहीही काम करू शकत नाही. मग निदान गंगाला तिच्या कामात थोडासा हातभार लावला तर कुठे बिघडलं. मग ते लोक एक एक बादली पाणी गंगाला आणून देऊ लागले. पण गंगाकडे इतकं जास्त पाणी ठेवण्यासाठी साठवण्याची पुरेशी सोय नव्हती. ते पाहून लगेच एका कनवाळू माणसानं तिला पाण्याचं भलं मोठं पिंप आणून दिलं. गावातली माणसं जेव्हा रानात लाकूड फटा आणायला जात तेव्हा न चुकता एक मोळी गंगाच्या दारातही टाकून जात. पाणी सापडण्यासाठी जळणाचीही सोय झाली. कुणी आपल्या दारात बादलीभर पाणी आणून दिलं, लाकडाची मोळी आणून दिली तर काही न बोलता गंगा ते ठेवून घ्यायची. न बोलता तिचं काम चालूच होतं. काही महिन्यानंतर बायकासुद्धा गंगाकडे येऊन आंघोळीच्या रांगेत उभ्या राहू लागल्या. मग गंगाने स्त्रियांसाठी नारळाच्या झावळ्यांचा आडोसा करून स्नानासाठी स्वतंत्र जागा बनवली. दिवसभर ती शेतात मजुरीचं काम करायची आणि संध्याकाळी हे परोपकाराचं काम करायची. आता तिच्या दारात आंघोळीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढत वाढत 30च्या वर जाऊन पोहोचली. कधीकधी तर स्त्री पुरुष मिळून 40 लोकसुद्धा येत. बघता बघता ऋतू पालटले, पावसाळा आला, वातावरण थंड होऊ लागलं. आता लोकांना आंघोळीसाठी गरम पाणी पुरवण्याची तिच्यावर जबाबदारी आली. गंगाच्या आयुष्याला आता एक ध्येय प्राप्त झालं होतं. ती पहाटे लवकर उठून कामाला जायची. संध्याकाळी घरी आल्यावर पाण्याचा साठा किती आहे ते बघायची. जर पाणी कमी वाटलं तर ती स्वतः जाऊन पाणी घेऊन यायची. जळणाचा प्रश्न मात्र कधीच यायचा नाही. घरात कायम भरपूर सरपणाचा साठा असायचा. मी स्वतः जेव्हा गंगाला भेटले तेव्हा ती करत असलेलं हे परोपकाराचं काम पाहून आश्चर्यानं थक्क झाले. तिच्या या कार्याबद्दल तिला कधीच प्रसिद्धी मिळाली नाही, पण तिची कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या लोकांशी बोलण्याची मुळीच इच्छा नव्हती. तिनं तसं स्पष्टच सांगितलं. ती म्हणाली, मी हे काम करते कारण मला ते आवडतं. ज्यांच्याकडे आयुष्यात कोणतीच गोष्ट नाही अशा माझ्यासारख्याच माणसांची सेवा करण्याची या निमित्तानं मला संधी मिळाली. मी या कामासाठी काहीही पैसा खर्च करत नाही. या अशा धुळीनं भरलेल्या रखरखीत प्रदेशात त्वचारोगांचा फैलाव फार झपाट्यानं होतो. पण रोज आंघोळ केली तर त्वचारोगाच्या डॉक्टरकडे जाण्याची वेळच येत नाही. असं म्हणून ती तोंड भरून हसली. मला अशा गोष्टी नेहमी पाहून दांडगा उत्साह येतो. त्या भरात मी म्हणाले, गंगा, मी तुला खोकं भरून साबणाच्या वड्या आणि 100 टॉवेल्स आणून देते. ते तू त्या लोकांपैकी प्रत्येकाला भेट म्हणून दे. कदाचित आमच्याकडचा औषधी साबण वापरून त्यांच्यातल्या काहींचे त्वचारोग बरेसुद्धा होतील. मला वाटलं माझं बोलणं ऐकून ती आनंदून जाईल, पण तसं काहीच घडलं नाही. ती म्हणाली, मॅडम, आजसुद्धा मी माझ्या झोपडीला कधी कुलूप लावत नाही. लोकांना मी करत असलेल्या कामाची जाण आहे आणि ते आपण होऊन माझ्या मदतीला येतात. तुम्ही मला साबण आणि टॉवेल पाठवलेत की ते मला कडी-कुलपात बंदोबस्तात ठेवावे लागतील. एकदा मी साबणाच्या वड्या वाटल्या की काही दिवसांत त्या वापरून संपतील. मग लोक माझ्याकडे आणखी मागायला येतील. मी नाही दिले तर त्यांना वाटेल मी साबण आणि टॉवेल घरात दडवून ठेवले आहेत. मला माझ्या मर्यादा सांभाळून हे काम करायचं आहे. तुम्हाला जर लोकांना साबण आणि टॉवेल द्यायचेच असतील तर ते तुमचे तुम्हीच द्या. मी काही तुम्हाला विरोध करणार नाही.
गंगाचं तत्त्वज्ञान मला समजलं आणि मनापासून पटलंसुद्धा. तिचं म्हणणं बरोबरच आहे हे माझ्या लक्षात आलं. पैसा स्वतःसोबत काही अपेक्षा घेऊन येतो आणि मग समाजकार्याचा समतोल ढळतो. अचानक मला गंगा नदीची आठवण झाली. ही नदी हिमालयात उगम पावते. गंगास्नान केल्यानं आपल्याला पापांपासून आणि रोगांपासून मुक्ती मिळते असा आपला विश्वास असतो. म्हणूनच वाराणसी, हरिद्वार आणि ऋषिकेश येथील गंगेचे घाट प्रसिद्ध आहेत. माझ्या मनाला शांती मिळाली. या गंगेचा घाटसुद्धा गंगा नदीच्या घाटापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही ही जाणीव मला त्या क्षणी झाली. धन्यवाद.